30 एप्रिल रोजी होणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीकरता आपण ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करतो आहोत. त्यातला जो पॉलिटीचा पेपर आहे ग्रुप सीचा 2022चा, त्याचा आपण एकेका व्हिडिओमध्ये एक प्रश्न या वेगाने ॲनालिसिस करतो आहोत. तर त्यातला मला वाटतं हा ग्रुप सीच्या 2022मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेचा 21 नंबरचा हा प्रश्न बोर्डवर असेल. बोर्डवरपेक्षा तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल, प्रिंटआउट असेल त्याची, तर ती बघायला पाहिजे. हे बोर्डवर फक्त एक नमुना म्हणून प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून तो दिलेला आहे. काय आहे मग, माझ्याकडे सुद्धा क्वेश्चन पेपर आहे. तर जोड्या जुळवा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि एका बाजूला मग त्यांनी काय केलं आहे, रिट्स ज्यांना आपण म्हणतो, रिट्स किंवा परमादेश जे काही आहेत, रिट्स इंग्रजीमध्ये ज्यांना आपण रिट्स म्हणतो आणि मराठीमध्ये परमादेश जे काही आहेत ते दिलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्या परमादेशांशी किंवा रिट्सशी संबंधित असणारी माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्यांच्या योग्य जोड्या लावलेल्या आहेत. ॲन्सर जे काही आहे ते पर्याय क्रमांक मला वाटतं 2 जे काही आहे ते. आता ॲन्सरकडे आपण शेवटाला येऊया. त्याच्या आधी हा टॉपिक काय आहे ते समजावून घेऊया. हा टॉपिक जो काही आहे त्याचा अभ्यास, त्याचा सोर्स जर आपण पाहिलं तर एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामध्ये आर्टिकल 32 याच्या संदर्भात जी चर्चा केलेली आहे, तुमचा 6वा जो काही मूलभूत हक्क आहे, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल, शॉर्टमध्ये लिहितो मी रेमेडीज, है ना, संविधानिक उपायांचा हक्क. संविधानिक उपायांचा हक्क काय अर्थ आहे मग या आर्टिकल 32 मधल्या मूलभूत हक्काचा? मूलभूत हक्कांना संरक्षण प्रदान करणारा मूलभूत हक्क म्हणजे संविधानिक उपायांचा हक्क. की तुमचे जे काही स्वातंत्र्य आहेत मग किंवा हक्क आहेत, म्हणजे तुमचा 14 ते 18 मध्ये असणारा राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क आहे. 19 ते 22 मध्ये असणारा तुमचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये असणारा तुमचा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. अनुच्छेद 25 ते 28 या अंतर्गत असणारा तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. 29-30 मध्ये असणारा तुमचा कल्चरल आणि एज्युकेशनल, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. हे जे काही मूलभूत हक्क व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले आहेत, तर या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारा मूलभूत हक्क म्हणजे अनुच्छेद 32 अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेला संविधानिक उपायांचा हक्क. की या मूलभूत हक्कांची पायमल्ली जर झाली, विशेषतः राज्यसंस्थेकडून झाली किंवा इतर खाजगी व्यक्तींकडून झाली, तर त्याच्या विरोधात दाद मागून त्याच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे. आणि ते मूलभूत हक्क जे आहे त्याची पायमल्ली जर झाली तर त्याची काही ना काही पुन्हा, ज्यांना आपण म्हणतो की ते पुनर्प्रस्थापित झाले पाहिजेत, या संदर्भातली तरतूद म्हणून अनुच्छेद 32 मधला संविधानिक उपायांचा हक्क जो आहे तो तिथे दिलेला आहे. मूलभूत हक्कांना सुरक्षितता प्रदान करणारा असा मूलभूत हक्क. कारण तुम्हाला जर एखादा हक्क प्रदान केला आणि तो हक्क जर कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या कृत्याला विरोध म्हणून काहीतरी तरतूद असायला पाहिजे. अन्यथा तुम्हाला प्रदान करण्यात आलेल्या हक्काला कोणताही अर्थ उरत नाही. तुम्हाला जर कोणी म्हटलं की हे स्वातंत्र्य तुला आहे आणि ते स्वातंत्र्य तुझ्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न जर त्याच व्यक्तीने केला देऊन, तर त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी एखादी दुसरी संस्था आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे. लक्षात येतंय? तर त्याच्यासाठीचा ही तरतूद जी काही आहे ती आर्टिकल 32 मध्ये केलेली आहे. म्हणूनच डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी या अनुच्छेदातील तरतुदीला काय म्हटलेलं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. या अनुच्छेदाला त्यांनी काय म्हटलंय? मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानातील सर्वाधिक महत्त्वाचं असं हे अनुच्छेद किंवा कलम ज्याला आपण म्हणतो ते आहे. कारण याच्यामुळे तुमचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात. मग आता याच्यामध्ये काय तरतूद आहे की तुमच्या मूलभूत हक्कांचा भंग झाला किंवा त्याचं उल्लंघन झालं तर त्या विरोधातली दाद जी काही आहे ती व्यक्तीला थेट सुप्रीम कोर्टामध्ये मागता येते अनुच्छेद 32 नुसार. त्याच्याकरता तुम्हाला अपिलाद्वारे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नसते. म्हणजे लोअर कोर्ट, कनिष्ठ न्यायालयाकडून हायकोर्टाकडे, हायकोर्टाकडून मग अपील करून सुप्रीम कोर्टाकडे, असा जो काही एक न्यायालयीन पायंडा आहे तो इथं पाळण्याची कोणती गरज नसते. तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. या अर्थानं तुम्हाला तो संविधानिक उपायांचा अधिकार जो आहे तो उपभोगता येतो. लक्षात येतंय?
त्यामुळं मग सुप्रीम कोर्टाला तुमच्या मूलभूत हक्कांचा रक्षणकर्ता है ना असं म्हटलं जातं. गॅरंटर जे काही आहे, खात्रीदाता जे आहे ते आपलं सर्वोच्च न्यायालय आपण मानतो. मग मुद्दा येतो की मग सुप्रीम कोर्टाकडून काय आहे, या मूलभूत हक्कांना सुरक्षा प्रदान करण्याकरता, प्रोटेक्ट करण्याकरता काही रिट्स, ज्यांना आपण मराठीमध्ये परमादेश किंवा साध्या भाषेत आदेश काढले जातात. बऱ्याचदा काय होतं की कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा काही इतरही विषय असतील, तर त्या विषयांमध्ये त्या विषयाच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या संकल्पना किंवा साध्या भाषेमध्ये बोलायचं तर ते विशिष्ट शब्द वापरले जातात. जसं परमादेश वापरला जातो, रिट वापरला जातो. आणि अनेकदा विद्यार्थ्यांची कुचंबणा काय होते की त्या शब्दांमुळे त्यांना बिचकायला होतं. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा पेपर प्रिलिम्समध्ये द्यायचा आहे, तर त्याची रिव्हिजन करताना किंवा त्याचा अभ्यास करताना या सगळ्या संकल्पना असतील किंवा या सगळे जे काही शब्द वापरले असतील, तर ते आपल्याला कळले तेवढं पुरतं बस करायचं. त्याच्या नोट्स तयार करताना स्वतःला लक्षात राहील याच्याकरता स्वतःच्या भाषेमध्ये त्याच्या नोट्स काढायचे. म्हणजे ठीक आहे, प्रत्येक वेळेला परमादेश नाही म्हटलं तरी चालेल, प्रत्येक वेळेला त्याची जी लँग्वेज आहे ती विशिष्ट अशी भाषा जी आहे ती नाही वापरली तरी चालेल. इथं काय आपण भाषेची परीक्षा द्यायला आलेलो नाही. आपल्याला ते आदेश काय आहेत किंवा परमादेश काय, त्याचा अर्थ कळला, त्याचा कोड कळला की परीक्षेला कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येतात, तेवढं आपल्यासाठी सफिशियंट आहे. लक्षात, आपल्याला कुणाला दाखवायला जायचं नाही आहे की मला किती संविधानाचं ज्ञान आहे, मला किती त्या भाषेमध्ये बोलता येतं. आपण इथे काही लॉची प्रॅक्टिस करायला आलेलो नाही. आपल्याला साधा आहे की प्रिलिम्स क्लिअर करायची आहे. मग ती राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असो, कंबाईनची असो व UPSCची असो. तर त्या संदर्भात मला जे सांगायचं आहे की रिट आहे किंवा परमादेश आहे की तुमच्या मूलभूत हक्कांचं प्रोटेक्शन करण्याकरता सर्वोच्च न्यायालय जे आहे ते काही एक प्रकारचे आदेश देऊ शकतं, ज्यांना आपण परमादेश, परम म्हणजे मोठा, नेहमीपेक्षा रेग्युलरपेक्षा वरचं, याला आपण परम म्हणतो. परमादेश, परम आदेश, संधी जी काही तिथे झाली रिट है ना, तर ते सुप्रीम कोर्ट जारी करू शकतं. आणि असे 5 प्रकारचे परमादेश जे काही आहेत, 5 प्रकारच्या रिट्स जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून दिल्या जातात. मग आता परीक्षेला येणारा जो प्रश्न असतो या 5 रिट संदर्भात, की मग ते हिबियस कॉर्पस आहे आपल्याला माहिती आहे, किंवा मॅन्डॅमस नावाचं रिट आहे आपल्याला माहिती आहे, प्रोहिबिशन नावाचं रिट आहे आपल्याला माहिती आहे, सर्टिओररी नावाचं रिट आहे, आणि शेवटचं क्यो वॉरंटो नावाचं रिट आहे. तर ह्या रिट्सच्या संदर्भात जे आहे हे आपल्याला सतत प्रश्न येत असतात. मग प्रश्नांचा टाईप काय आहे, जुने पेपर पाहिले तर आपल्याला काय दिसतं की नंबर 1, तो जो परमादेश आहे किंवा त्याची रिट आहे त्याचा अर्थ काय होतो, हा एक प्रश्नाचा एरिया झाला. नंबर 2, तो परमादेश किंवा ती जी रिट आहे ती कोणाच्या अगेन्स्ट म्हणजे कोणाच्या विरुद्ध देता येते, किंवा आदेश म्हटलं तर कोणाच्या विरुद्ध देता येतो आणि कोणाच्या विरुद्ध तो देता येत नाही, आणि त्याचा अर्थ काय होतो. हे 2 महत्त्वाचे एरिया आहेत की खाजगी व्यक्तींच्या विरोधात देता येतं का, की फक्त सार्वजनिक प्राधिकरणाच्याच काय पब्लिक ऑथॉरिटीच्याच अगेन्स्ट देता येतं वगैरे वगैरे, आणि त्याचा अर्थ काय होतो. या 2 एरियाजमध्ये आपण आपल्या नोट्स करून ठेवायला पाहिजे. आणि मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे या नोट्सची भाषा ही साधी, सोपी, ओघवती असली पाहिजे. साधं आपल्याला बोलता आलं की त्याचा अर्थ होतो की आपल्याला ते समजलंय. तुम्ही जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड त्याला करायला लागलात की मग तुम्ही त्याच्यातच जे आहे ते अडकत जाणार. साधं काय की मग आता मग 5 रिट्स आहेत, बाकी मग सुप्रीम कोर्टालाही तो अधिकार आहे. अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालयालाही हा अधिकार आहे. त्याच्यावरची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया, किंवा टेस्ट सिरीजच्या प्रश्नांमध्ये मी ती चर्चा अनेकदा केलेली आहे, किंवा येणाऱ्या आत्ता पुढच्या 11 पेपरमध्ये आपण कुठेतरी ती करूया. आत्ता फक्त या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण हे बघूया की मग ह्या ज्या 5 रिट्स आहेत प्रश्न आणि जो एरिया आपण बोललो की त्यांचा अर्थ काय होतो आणि कोणाच्या अगेन्स्ट ते देता येतात आणि कोणाच्या अगेन्स्ट देता येत नाही, याची एक प्रायमरी चर्चा जी आहे ती आपण या प्रश्नाच्या निमित्ताने करू. इथे प्रश्नाचं उत्तर जे आहे की 2 मध्ये आहे की हिबियस कॉर्पसचं काय आहे की टू लुक इन टू लिगॅलिटी ऑफ अरेस्ट, की तुमच्या अटकेची कायदेशीरता तपासणे, हा त्याचा अर्थ जो काही आहे तो बनतो. मॅन्डॅमसचा काय आहे, सर्टिओररी, क्यो वॉरंटोमध्ये काय आहे की टू लुक इन टू लिगॅलिटी ऑफ पोस्ट, म्हणजे सीचं 2. तर एखादं जरी 1-2 जरी तुम्हाला माहीत असले तरी पर्याय असे सेट केलेले आहेत की लगेच उत्तर येऊन जावं. म्हणजे बी आणि डी नाही कळलं, क्यो वॉरंटो आणि हेबियस कॉर्पस लक्षात आलं तरी त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोचता येतं. तर आता मी हे प्रश्न जो काही आहे तो घालवून टाकतो, आपण बोर्डवर जाऊया, म्हणजे काही लिहायचं असेल तर ते आपण बघू. तर आता आपण 1 बाय 1 हे जे 5 रीट आहेत ना त्याची चर्चा करूया. पहिलं रीट जे इथं आता माझ्याकडे पेपर आहे, तुम्ही सुद्धा पेपरमध्ये बघू शकता, बंदी प्रत्यक्षीकरण किंवा हेबियस कॉर्पस, बोर्डवर लिहितो मी. पहिली रीट जी काही आहे कुठली आहे, हेबियस
कॉर्पस है ना. लॅटिन भाषेतल्या त्या टर्म आहेत, त्यामुळे मग त्याला मराठीत असा काय आपण म्हणूया उचित किंवा योग्य असा भाषांतर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मी देवनागरी लिपीमध्ये तसंच्या तसं ते लिहिलं आहे हेबियस कॉर्पस. ही पहिली रीट आहे. मग आता इथं त्यांनी काय म्हटलं आहे की त्याचा अर्थ काय आहे, टू हॅव द बॉडी. त्याचं इंग्रजी भाषांतर काय होतं, टू हॅव द बॉडी, की तुम्ही जी काही बॉडी आहे ती हजर करा, आमच्यासमोर आणून ठेवा. मग याचाच अर्थ काय होतो की कोणीतरी कुणाला तरी जबरदस्तीने बळजबरीने बंदी बनवलेलं आहे. मग हे कोणीतरी कुणाला असं म्हणत असताना याच्यामध्ये अपेक्षित काय आहे, कोण कोणाबरोबर असं करू शकतं आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये कोणाकडे इतकी पॉवर आहे. तर साधारणतः एवढ्या मोठ्या प्रमाणातली पॉवर ही राज्यसंस्थेकडे असू शकते, आहे की नाही. मग असं राज्यसंस्थेकडून म्हणा किंवा खाजगी व्यक्तींकडून पण म्हणा, कुठल्याही व्यक्तीला असं डिटेन करून ठेवू नये, बंदी करून ठेवू नये याच्याकरिता. आणि याच्यामुळं काय होऊ शकतं की माझ्या मूलभूत हक्कांचा भंग होतोय, माझ्या स्वातंत्र्याचा भंग होतोय, माझ्या चालण्या फिरण्यावरती माझा सगळा भंग होतोय. तर ते जे काही आहे, ती बॉडी जी काही आहे, ते शरीर जे काही आहे किंवा ती व्यक्ती जी काही आहे ती आमच्यासमोर आणून तुम्ही हजर करा. असं तुम्ही बेकायदेशीररित्या कोणाला बंदी बनवून ठेवू शकत नाही. आणि हे जे काही आहे त्या अर्थानं मग ही रीट जी जेव्हा जारी केली जाते त्याला आपण हेबियस कॉर्पस असं म्हणतो, की तो माणूस जो काही आहे, जो बेकायदेशीररित्या कोणीतरी कोणाला तरी डिटेन केलेलं आहे, त्या माणसाला आमच्यासमोर जे आहे ते आणा, है ना. टू प्रोड्यूस, ज्याला आपण म्हणतो की बॉडी जी आहे ती प्रोड्यूस करा. लक्षात येते. आणि ज्या वेळेला मग ते तुमच्यासमोर आणलं जातं त्यावेळेला मग तुमचं कोर्ट काय करेल, एक्झामिन द कॉज अँड लिगॅलिटी ऑफ डिटेन्शन. कॉज अँड लिगॅलिटी, कारण जे काही आहे की तुम्ही का बंदी बनवलं होतं त्याचा कॉज सांगा आणि त्याची लिगॅलिटी म्हणजे कायदेशीरता जी आहे ती सांगा. जर ते कायदेशीर असेल, त्याचं कारण जे काही आहे ते कायद्यात बसणार असेल तर मग ते व्हॅलिड राहील. परंतु ते जर बेकायदेशीर असेल, चुकीचं असेल तर मग त्या व्यक्तीला तुम्हाला सोडून द्यावं लागेल. थोडक्यात काय आहे, आर्बिट्ररी डिटेन्शनच्या अगेन्स्ट ही रीट जी आहे ती वापरली जाते. आर्बिट्ररी डिटेन्शन म्हणजे मराठीत आपण याला काय म्हणणार, मनमानी पद्धतीचं बंदी जर कोणी कोणाला केलेलं असेल, इंग्रजीमध्ये त्याला आपण आर्बिट्ररी डिटेन्शन म्हणतो, तर त्याच्याच अगेन्स्ट ते होऊ नये म्हणून ही जी काही रीट आहे किंवा हा जो काही परमादेश आहे तो वापरला जातो, है ना. इंडिव्हिज्युअल लिबर्टी, व्यक्तिगत पातळीवरचं जे स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते या हेबियस कॉर्पस या रीटद्वारे काय केलं जातं, सेफगार्ड केलं जातं किंवा त्याला संरक्षण जे आहे ते प्रदान केलं जातं. मग आता आपला दुसरा एरिया झाला, आपल्याला अर्थ कळला. दुसरा एरिया काय येतो की मग आता ह्याच्यामध्येही कोणाविरुद्ध देता येते आणि कोणाविरुद्ध देता येत नाही. मी बोलत असताना जर तुम्ही नोट्स काढून घेतल्या ना तर ते खूप उत्तम राहील. म्हणजे मुद्दा मला पुन्हा पुन्हा काय सुचवायचा आहे, मी जे हे काही बोलतोय हे पुस्तकांमध्ये आहेच आहे, मी जे हे काही सांगतोय हे पुस्तकांमध्ये आहेच आहे. आणि मी पहिल्या डिस्कशनच्या मला वाटतं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच हे बोललोय, ते पुस्तकांमध्ये असणं किंवा नसणं ह्याला काही मार्कच नाही आहेत. बऱ्याचदा लोक म्हणतात की गुगल केलं की हल्ली सगळं सापडतं. सापडण्याला मार्क नाही आहे, तुमच्या हाडामांसामध्ये ती माहिती जाण्याला अर्थ आहे. तुम्ही त्या माहितीशी किती वेळा खेळत आहात, तुम्ही त्याची किती वेळा रिव्हिजन करत आहात. आणि तुम्हाला ज्या वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो तेव्हा आयत्या वेळेला त्या 60 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं पटकन उत्तर आठवतं की नाही याला मार्क आहेत. ह्याकरता माहितीचा जो सगळा महापूर आलेला आहे त्यानं गडबडून न जाता, बऱ्याचदा काय होतं की आता आमच्याकडे यूट्यूब आहे, आता आमच्याकडे फेसबुक आहे, आता आमच्याकडे गुगल आहे, इंटरनेट आहे, तर कुठलीही माहिती आपल्याला चटकन मिळते. आणि ते अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणायला लागलेलो आहोत की हां आता मलाही ते अवगत आहे. नाही, अजूनही पेन, पेपर, वही, पुस्तक याच्यातूनच अभ्यास जो आहे ना तो टिकणार आहे. त्यामुळं कमीत कमी पुस्तक असतील पण जास्तीत जास्त रिव्हिजन जी आहे ना ती करायला पाहिजे. मी आत्ता जे म्हणतोय की तुम्ही हे बोलताना सुद्धा नोट्स काढून त्या परमनंट करू शकता आणि त्याला पुन्हा 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 रिवाईज करू शकता. त्याला प्रत्येक वेळेला असं म्हणण्याचं कारण अरे हे तर या पुस्तकात पण आहे, त्या पुस्तकात पण आहे, तर तेच आहे. हे पुस्तकांमध्येच कुठेतरी लिहिलेलं आहे. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपण काही ज्ञाननिर्मिती करत नसतो. सिव्हिल सर्व्हिसेसचं टीचिंग असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचं लर्निंग असेल, लक्षात येत आहे, शिकणं असेल किंवा शिकवणं असेल, याच्यामध्ये कुठलंही नवं सर्जन, क्रिएटिव्हिटी काहीच करता येत नाही. रादर तुमच्या परीक्षांमध्ये पण ती क्रिएटिव्हिटी नाही आहे. त्यामुळं आपल्याला फक्त काय जे दिलेलं आहे, जी माहिती दिलेली आहे ती फक्त आपल्या आतमध्ये कुठल्याही क्षणी डिलिव्हर करता येईल अशा पद्धतीनं ती अभ्यासायची आहे, अशा पद्धतीने त्याची उजळणी परत परत करत राहायची आहे.
आणि म्हणून त्या साच्यामध्ये तो अभ्यास करायचा की हेबियस कॉर्पस. मुद्दा पहिला आपला क्लिअर झाला की अर्थ काय. मग आता मुद्दा नंबर 2, कोणाच्या विरुद्ध देता येते, कोणाच्या विरुद्ध देता येत नाही. पहिला मुद्दा आहे पब्लिक ऑथॉरिटीज. कोणाच्या अगेन्स्ट देता येते, मी शॉर्टमध्ये लिहितो इथे. कोणाच्या अगेन्स्ट देता येते, लगेच असे 2 कॉलम करायला पाहिजे की यांच्या विरुद्ध देता येते आणि कोणाविरुद्ध देता येत नाही. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये जसं लिहायचं तसं लिहा, पण हे काहीतरी आपल्याकडे असं रेडी पाहिजे जेणेकरून ते परीक्षेच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी 4 दिवस आधी जेव्हा तुम्ही रिवाईज कराल तेव्हा ते असायला पाहिजे. हेबियस कॉर्पस कोणाविरुद्ध देता येते, पब्लिक ऑथॉरिटीज. पहिला मुद्दा जो येतो कोण आहे, सार्वजनिक तुमचं जे काही प्राधिकरण आहेत ते पब्लिक ऑथॉरिटीज, ज्या काही सार्वजनिक तुमचं काही मग इन्स्टिट्यूशन असतील वगैरे वगैरे त्यांच्या अगेन्स्ट देता येतं. प्लस प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स, हा महत्त्वाचा मुद्दा. खाजगी व्यक्ती जे काही आहेत त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा हे देता येतं किंवा कारण एखादी खाजगी व्यक्ती सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला डिटेन किंवा बंदी जी आहे ते करू शकत असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण परीक्षेला हे अनेकदा येतं की हेबियस कॉर्पस ही जी रीट आहे ही खाजगी व्यक्तींविरुद्ध देता येते की नाही, तर यस ती देता येते. मला वाटतं कुठल्या तरी आयोगाच्याच परीक्षेमध्ये ती देता येत नाही वगैरे असा काहीतरी चुकीचा उल्लेख एकदा आलेला आहे, तर ते सोडून द्या. हेबियस कॉर्पस ही रीट किंवा हा परमादेश खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील जारी करता येतो. पब्लिक ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट पण करता येतो आणि खाजगी व्यक्तींच्या अगेन्स्ट सुद्धा हा रीट जो आहे किंवा हा जो परमादेश जो काही आहे तो देता येतो. मग कोणाविरुद्ध देता येत नाही, तर आपण मगाशी जसं म्हणालो की कोर्ट काय करतं की व्यक्तीला झालेली अटक किंवा त्याला जे काही बंदी करण्यात आलेलं आहे, मग ते कदाचित सरकारी व्यवस्थेकडून असेल, शासन संस्थेकडून असेल किंवा खाजगी व्यक्तीकडून असेल, व्हॉटेवर, त्याचं कारण आणि त्याची लिगॅलिटी तपासते. मग जिथं कोर्टाला असं वाटलं की हे कायदेशीर आहे, हे काहीतरी योग्य गुन्ह्यासाठी वगैरे केलेलं आहे, तिथं 100% कोर्ट काय म्हणेल की आता इथं आम्ही ही रीट देणार नाही. लक्षात येतो, तो पहिला मुद्दा तिकडे क्लिअर झाला. आणखी कुठे कुठे हे देता येत नाही की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता मी म्हटलं की डिटेन्शन हे तुमचं लॉफुल जर असेल, हे जे तुमचं बंदीकरण आहे हे लॉफुल जर असेल, कायदेशीर असेल, है ना, की कायद्याच्या प्रक्रियेत राहून त्याच्या अधीन राहून तुम्हाला अटक केलेली असेल, ते काही रँडम केलेलं नसेल, तर तिथे तुम्हाला ते देता येत नाही. नंबर 2, जर त्या संदर्भात कोणाला बंदी केलेलं असेल आणि त्याच्या अगेन्स्ट जर प्रोसिडिंग काही कार्यवाही चालू असेल, कशासाठी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाची बेअदबी, किंवा आपल्याला हे पण माहिती आहे आपली जी कायदे मंडळ असतात, संसद असेल किंवा घटक राज्यांचं विधिमंडळ असेल, त्यांच्या बेअदबीसाठी सुद्धा काय आहे, व्यक्तीला कदाचित तिथे नेलं जातं. मग न्यायालय शॉर्टमध्ये लिहितो किंवा तुमची कायदे मंडळ यांच्या काय आहे बेअदबीसाठी जर प्रोसिडिंग चालू असेल आणि त्या केसमध्ये जर डिटेन्शन झालेलं असेल, तर तिथे सुद्धा न्यायालय जे आहे हेबियस कॉर्पस काढत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय की डिटेन्शन इज बाय कॉम्पिटंट कोर्ट, म्हणजे ती जर बंदी जी काही आहे ती न्यायालयाद्वारेच सांगितली गेलेली असेल, न्यायालयाद्वारेच कदाचित शिक्षा ठोठावून ती बंदी जी आहे ती व्हॅलिड केलेली असेल, तर तिथे सुद्धा हेबियस कॉर्पस देण्याचं काही कारण येत नाही. करेक्ट आहे. आणि शेवटचा मुद्दा काय आहे की जर ते डिटेन्शन जे आहे ते आउटसाइड द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट आहे, न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे, न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. म्हणजे काय आपण म्हणूया की कुठेतरी आफ्रिकेमध्ये कुठल्या तरी व्यक्तीला काय आहे कोणीतरी तिकडच्या आफ्रिकन माणसानं नेलेलं आहे, कदाचित तो इंडियन वगैरे असेल, काही आपण एक साधं समजून घेण्यासाठी उदाहरण घेऊ. आणि इथे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं की तुम्ही हेबियस कॉर्पस जारी करा त्या पर्टिक्युलर संस्थेला, तर साधा मुद्दा काय की आमचं ज्युरिस्डिक्शन आहे ना हे इथे इंडियामध्ये आहे, हे मी साधं समजावून सांगण्याकरता उदाहरण देतो आहे. याला लगेच याची लीगल काय आहे क्रॉस चेकिंग करत बसण्याची गरज नाही, कळावं म्हणून मी हे सांगतोय की आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये आम्ही आमची रीट जी आहे ती देऊ, आमच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही आमचं परमादेश जे काही तो देऊ. पण जर ते जे क्षेत्र जे आहे ते आमच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहे, तर त्या क्षेत्राबाहेर सुद्धा मग ते देता येत नाही. लक्षात येत आहे. सो हे 4 मुद्दे की जिथे देता येत नाही आणि हे 2 मुद्दे. आणि मगाशीचा मुद्दा की हेबियस कॉर्पस म्हणजे काय, म्हणजे या रीटचा आपला अभ्यास झाला. मग पुन्हा आम्ही माझ्या आधीच्या मुद्द्यावर येतो की हा अभ्यास झाला, कळलं, पुढं काय, तर पुढं आता राहिले की हाऊ मेनी टाइम्स यू आर गोइंग टू रिवाइज. तुम्ही याला किती वेळेला रिवाइज करणार आहात, तुम्ही याला किती वेळा याची उजळणी करणार आहात. समजण्याला कोणतेही मार्क नाही आहेत, समजायला कोणालाही समजू शकतो. तुम्ही ग्रॅज्युएट झालेले आहात, तुम्ही डिग्री घेतलेली आहे, तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळं हे न समजायला ह्याच्यामध्ये काही नाही आहे, हे काय ॲस्ट्रोफिजिक्स नाही आहे
की काहीतरी क्लिष्ट काहीतरी याच्यामध्ये आहे, काही समीकरण आहेत किंवा काय, असंही काही नाही. कळतं आहे की कोणाच्या अगेन्स्ट देत आहे ते मुद्दा आहे की हे लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं. बऱ्याचदा कमेंटमध्ये वगैरे लोक आत्ता किंवा मेसेज करून पण ऑफिसच्या नंबरवर व्हॉट्सअपवरती हे की तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी टाका, तुम्ही तुमची रणनीती सांगा. ते आता यूट्यूबमुळे काय आहे की ते फॅड आहे ना, की स्ट्रॅटेजी काय असेल कंबाईनची, काय असेल रणनीती. मी नेहमी म्हणतो आपण काय पानिपतावर चाललेलं नाही आहे, हे काय कुरुक्षेत्राचं युद्ध नाही की याची स्ट्रॅटेजी आणि रणनीती. खाली बसायचं, टेबल खुर्ची असेल तर टेबल खुर्ची घ्यायची, मांडी घालून असेल तर मांडी घालून असेल, जुन्या प्रश्नपत्रिका, दिलेला अभ्यासक्रम, लावलेली पुस्तकं, नोट्स, सराव. स्ट्रॅटेजी काय आहे याच्यामध्ये? अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास करायचा, याच्यात स्ट्रॅटेजाईज काय करायचं. 6-7 टॉपिक आपल्याला लावून दिलेले आहेत. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, करंट आहे, मॅथ्स आहे, जे काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याचं तुम्हाला सिलेबस काढून त्याचा अभ्यास जुन्या प्रश्नांच्या आधारावर करायचा आहे. याच्यात काय स्ट्रॅटेजी? 40 दिवसात हे करा, 60 दिवसात हे करा, हे काही जादू नाही आहे ना. हे काही एखादं आपल्याला काय आपण रस्त्यावरचं काम नाही करत आहे, अभ्यासाचा मुद्दा आहे. त्यामुळं अशा ज्याला आपण म्हणतो ना की रेडीमेड उत्तरांच्या याच्यामध्ये लागू नका. स्ट्रॅटेजी मी काय देणार आहे? स्ट्रॅटेजी काही नाहीच आहे, अभ्यास हीच एक स्ट्रॅटेजी आहे. आता अभ्यास कसा करावा तर तेच आपण सांगतोय. जुने प्रश्न जेव्हा डिस्कस करतोय तेव्हा मुद्दा तोच येतो की अशा पद्धतीने जुने प्रश्न बघावेत आणि त्याच्यावरनं पुढच्या अपेक्षित प्रश्नांची तयारी करावी, हीच एक स्ट्रॅटेजी आहे. लक्षात येते? तर आता हे आपण आपल्याला कळलं. आता याला तुम्ही 30 एप्रिलपर्यंत किंवा तुमच्या परीक्षेपर्यंत गो का. जे समजलेलं आहे ते आपण विसरू नये, ते आपल्याला पटकन आठवावं, याच्याकरता रिव्हिजन करणं हीच स्ट्रॅटेजी. आणि जे समजलेलं नाही ते समजून घ्यावं, संपलं. लक्षात येतंय? सो हे झालं हिबियस कॉर्पस. सेकंड रीट काय आहे आपल्या प्रश्नामध्येच मला वाटतं त्यांनी दिलेली आहे. मॅन्डॅमस नावाची जी रीट आहे ना ती आपल्या प्रश्नामध्ये त्यांनी दिलेली आहे की मॅन्डॅमस बघा, ज्याच्यामध्ये त्यांनी त्याला आता परमादेश असं भाषांतर केलेलं आहे. भाषांतरात मध्ये मी जात नाही. अर्थ काय होतो मग मॅन्डॅमसचा? वी कमांड. मॅन्डॅमसचा अर्थ काय होतो? वी कमांड. आता मी इथे देवनागरीमध्ये हे सगळं लिहितो. मॅन्डॅमस काय अर्थ आहे इंग्रजीमध्ये त्या टर्मचा? वी कमांड. काय की बाबा आम्ही एका अर्थानं आज्ञा देतो, आमचं जे काही आहे ते ऐका. मग कशा संदर्भात? वी कमांड म्हणजे काय आहे तर ही जी काही रीट आहे किंवा हा जो काही परमादेश आहे हा ऍक्टिव्ह करण्यासाठी वापरला जातो. ऍक्टिव्ह करणे. आता ऍक्टिव्ह करणे म्हणजे काय? तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर आपण काय म्हणतो? हां तू ऍक्टिव्ह हो जरा, तू आता आळत झटक. मग तसंच सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅन्डॅमस नावाचं रीट जारी करून मॅन्डॅमस नावाचं परमादेश जो काही आहे तो देऊन ऍक्टिव्ह करत असते. कोणाला ऍक्टिव्ह करत असते? कोणाला ऍक्टिव्ह करत असते? कोर्ट कोणाला ऍक्टिव्ह करणार आहे तर जो काम करत नाही. जसं तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुम्ही काय अभ्यास करा, कारण ती गरज आहे. तसंच पब्लिक ऑफिशियल, सार्वजनिक जे काही तुमची कार्यालय आहेत, तुमच्या ज्या आस्थापना आहेत, त्यांनी जर त्यांना नेमून दिलेलं काम जर ते करत नसतील आणि याच्यातनं तुमच्या मूलभूत हक्कांचा भंग होत असेल किंवा त्यांनी काम करायला जर नकार दिला, रिफ्यूज ज्यांना आपण म्हणतो है ना, नकार दिला किंवा ते काम करण्यात फेल झाले, अयशस्वी झाले, तर त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम जे आहे, पब्लिक ऑफिशियल्सला ऍक्टिव्ह करण्याचं काम जे आहे ते मॅन्डॅमस या रीटद्वारे केलं जातं. मॅन्डॅमस या रीटद्वारे ते केलं जातं की तुम्ही काम करा. लक्षात येत आहे? सो मग आता पुन्हा लक्षात येतं की हे जेव्हा काम करत नसतील तेव्हा त्यांना आम्ही कोर्टाने सांगितलं की हे काम तुम्ही करायला पाहिजे, हे तुमचं जॉब आहे. मग आता पुन्हा पुढचा मुद्दा येतोय. अर्थ आपण पाहिला, कोणाविरुद्ध देता येते आणि कोणाविरुद्ध रीट जी आहे ती देता येत नाही. जसं हिबियस कॉर्पसमध्ये आपण पाहिलं की पब्लिक ऑथॉरिटीज त्याचबरोबर खाजगी व्यक्ती यांच्या अगेन्स्ट देता येत होतं. मग आता मॅन्डॅमस जे आहे हे अशा पद्धतीने कोणाकोणाला ऍक्टिव्ह करण्याचा आदेश जे आहे ते देऊ शकतं. तर नंबर 1 पब्लिक ऑफिशियल. आता इकडचा कॉलम हा देता येण्याचा आहे, लक्षात ठेवा. पब्लिक ऑफिशियल जे आहे सार्वजनिक क्षेत्रातलं, तुम्ही काय अधिकारी म्हणा, आस्थापना म्हणा, एनिथिंग, आपल्याला समजण्यासाठी आपण समजूया की एखादा विभाग आहे गव्हर्नमेंटचा, तो काम नाही करत आहे, त्याच्यामुळे तुमच्या फंडामेंटल राईट्सचं काहीतरी व्हायलेशन होत आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्ही काम करा. सिंपल आहे, पब्लिक ऑफिशियल आहे. आणि काय, आणखी इतर काही सार्वजनिक काही संस्था आहेत, अदर पब्लिक बॉडीज आहेत, आहे की नाही. मग कोण कोण येतं याच्यामध्ये की जिथे ते काम करत नाहीये किंवा काम करायला त्यांनी नकार दिला? कॉर्पोरेशन असतील है ना, काही संस्था असतील किंवा काय इन्फिरियर कोर्ट, कनिष्ठ न्यायालय, महत्वाचं जे आहे ते लिहितो मी फक्त, कनिष्ठ न्यायालय असतील, न्यायालय त्याची जबाबदारी जर झटकत असेल तर सुप्रीम कोर्ट हे सांगू शकतं. किंवा ट्रायब्युनल, लवाद असतात ना काही, आपल्याला माहिती आहे लवाद ट्रायब्युनल असतील ते करतील. किंवा
गव्हर्नमेंट असेल, शासन संस्था असेल की तुमचं शासनच आहे की ते काही काम करत नाही ज्याची जबाबदारी इत्यादी, तर या प्रकारच्या सार्वजनिक संस्थांना सुद्धा किंवा कॉर्पोरेशन या सगळ्या संस्थांना सुद्धा काय आहे, मॅन्डेमस हे जारी होऊ शकतं. मग आता इथं मगाशीचा हेबियस कॉर्पसचा मुद्दा आलेला नाहीये, कुठला, खाजगी व्यक्तींच्या अगेन्स्ट मग कदाचित हे देता येत नसावं, तर ते करेक्ट आहे. मग कोणाच्या विरोधात देता येत नाही त्याची यादी काय आहे, तर याच्यामध्ये थोडीशी यादी मोठी आहे, एक 5-6 मुद्दे याच्यामध्ये येतात. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा प्रायव्हेट बॉडी, खाजगी जे काही आहेत त्यांच्या अगेन्स्ट हे देता येत नाही. खाजगी व्यक्ती असेल किंवा मग खाजगी संस्था असेल, प्रायव्हेट बॉडी असेल किंवा मग खाजगी व्यक्ती किंवा संस्था काही असेल, यांच्या अगेन्स्ट हे देता येत नाही. कारण तुम्ही खाजगी संस्थांना कसं सांगणार ना की तुम्ही हे काम करा, हे करत नाही. जिथे ही ऑथॉरिटी आहे पब्लिक ऑफिशियल किंवा तशा पद्धतीच्या सरकारी संस्था, तिथेच तुम्ही सांगू शकता. कारण खाजगी जे काही आहे त्याच्यामध्ये ते फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन काही कोर्टाला दिसत नाहीये. दुसरा मुद्दा, कुठे आणखी अशा पद्धतीची काही कृत्य असतील ज्या कृत्यांमध्ये ती कृत्य करण्याविषयी कुठलाही कायदेशीर जो काही आहे ते कारण नसेल, म्हणजे स्टॅट्युटरी फोर्स नसेल. असं असतं की नाही की काही कामं असतात जी शासकीय खात्यांना करणं न करणं जे काही आहे त्याच्यामध्ये काय आपण म्हणूया की स्टॅट्युटरी फोर्स, की हे केलीच पाहिजे अशा पद्धतीची कामं ती नसतात. त्यामुळे जिथं असा वैधानिक काही फोर्स नाही, स्टॅट्युटरी फोर्स नाही, तर तिथं सुद्धा कोर्ट जे आहे ते मॅन्डेमस काढू शकत नाही, कारण ते काम करणं जे आहे ते एका अर्थाने कंपल्सरी होत नाही. आणखी कुठे, जेव्हा त्या शासकीय आस्थापनेचं ते काम करणं ही डिस्क्रिशनरी असेल, ड्युटी जी आहे ती डिस्क्रिशनरी असेल. डिस्क्रिशनरी म्हणजे काय, मर्जीची, स्वतःच्या मर्जीची ते काम करणं, हे जेव्हा त्या साध्या शब्दात बोलायचं तर त्या अधिकाऱ्याच्या म्हणा किंवा आस्थापनेच्या मर्जीचं असेल, केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही हे कराच असं मॅन्डेमस जे काही आहे तिथे काढता येत नाही. आणखी एक चौथा मुद्दा काय, कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन, इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. आता ऑब्लिगेशन म्हणजे काय, ऑब्लिगेशनचा अर्थ काय आहे की जे तुम्हाला करणं कंपल्सरी आहे, अनिवार्यता. मराठी ट्रान्सलेशन काय की अनिवार्य, कंपल्सरी. कंपल्सरी. कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे काय, करार. कराराअंतर्गत काही अनिवार्यता असते, 2 पार्टी असतात. कॉन्ट्रॅक्च्युअल आणि ऑब्लिगेशन म्हणजे काय की त्या दोन्ही पार्टी ज्या आहेत त्यांनी एकमेकांशी करार केलेला असतो आणि त्या करारान्वये त्या दोन्ही पार्टींनी काही ना काही भूमिका बजावण्याचं एक सामंजस्य त्यांच्यामध्ये असतं की तुम्ही हे केलं की आम्ही हे केलो, तुम्ही ही वस्तू घेतली तर आम्ही त्याचे इतके पैसे देऊ वगैरे वगैरे, त्याला आपण कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन असं म्हणतो. तर त्या केसमध्ये कराराअंतर्गत जी काही अनिवार्यता आहे त्या केसमध्ये सुद्धा मॅन्डेमस जे आहे ते रिट जारी करता येत नाही. आणखी कुठे करता येणार नाही, घटक राज्यांचे जे राज्यपाल आहेत आणि राष्ट्रपती आहेत यांची जी काही सगळं ड्युटीज किंवा काम असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला मॅन्डेमस जे आहे ती जारी करता येत नाही. राष्ट्रपती आणि राज्यपाल, कदाचित परीक्षेला हे येण्याची शक्यता जास्त आहे, कारण हा यातला महत्त्वाचा मुद्दा. खाजगींना देता येत नाही हाही परीक्षेला येऊ शकतो, राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहे यांनाही तो जारी करता येत नाही हे येऊ शकतं. आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश जे काही आहेत, HCचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा ते त्यांच्या काय आपण म्हणूया ज्युडिशियल कॅपॅसिटीमध्ये काम करत असतात, न्यायदानाच्या प्रक्रियेत काम करत असतात, तेव्हा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना सुद्धा तो जारी करता येत नाही. तर हेही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मॅन्डेमसचा जो प्रश्न आहे, मला वाटतं इथं त्यांनी मॅन्डेमसचं काय केलेलं आहे, तुमच्याकडे जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं मॅन्डेमससाठी, टू कमांड ऑथॉरिटी टू परफॉर्म हिज ड्युटी, किंवा अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अर्थच त्यांनी विचारलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला तो लक्षात येतो. पुढे तिसरी जी काही रीट आहे, म्हणजे आता आपण पाहिलं की मॅन्डेमसनी काय केलं, ऍक्टिव्ह केलं. पुढची जी रीट आहे ती कुठली आहे मग, प्रोहिबिशन. प्रोहिबिशन ना, प्रोहिबिट हा शब्द आपल्याला माहित असतो, म्हणजे बऱ्याचदा तो आपण म्हणतो ना की थांबवणे, एखाद्याला एखाद्या गोष्टीला करण्यापासून किंवा परावृत्त करणे किंवा त्याला प्रतिबंध घालणे, थांबवणे. जसं मग आता मॅन्डेमसनी काय केलं, ऍक्टिव्ह केलं, तसं प्रोहिबिशन काय करते आहे, तुम्हाला थांबवते आहे साध्या भाषेमध्ये, है ना. म्हणजेच एका अर्थानं इनऍक्टिव्ह करते आहे. इनऍक्टिव्ह करते म्हणजे तुम्हाला काहीतरी करण्यापासून आता प्रोहिबिशन ही रीट जी आहे किंवा हा जो परमादेश आहे हा थांबवणार आहे. मॅन्डेमस हे तुम्हाला तुमची ड्युटी बजावायला सांगत होतं, प्रोहिबिशन जे आहे हे तुम्हाला आता थांबवत आहे. मग कधी थांबवणार आहे, कधी थांबवणार, याचा इंग्रजी अर्थ काय आहे, टू फॉरबिड. टू फॉरबिड. फॉरबिड म्हणजे निषिद्ध असणे, निषिद्ध असणे, निषिद्ध.
फॉरबिड आहे ना, बायबलमध्ये त्या फॉरबिडन फ्रूटची एक कथा आहे बघा, फॉरबिडन फ्रूट, निषिद्ध फळाची कथा तुम्ही ऐकली असेल ना, की देवानं जे काही आहे ते बायबलमधली एक बेसिक मायथॉलॉजिकल आपण काय कथा त्याला म्हणू शकतो, की देवानं सृष्टी निर्माण केली, मग देवानं काय आहे की त्याच्यामध्ये सगळं जॉग्राफीमध्ये आज जे दिसतं, नद्या, समुद्र, आभाळ, सगळं सगळं तयार केलं, आणि मग त्याच्यामध्ये काय आहे की त्यानं ॲडम, पहिला मनुष्य जो आहे, पुरुष जो आहे तो तिथे दिला, त्याच्यानंतर ईव है ना, पहिली स्त्री जी आहे ती तयार केली, आणि मग तिथे ते 2 झाडं जी काही आहेत बायबलमध्ये सांगितलेली ती तिथे होती. त्यातलं एक झाड होतं काय, ट्री ऑफ काय म्हणूया, नॉलेज ऑफ काय, गुड अँड एव्हिल, वाईट आणि चांगल्याचं ज्ञान देणारं झाड जे काही आहे ते तिथे होतं, आणि मग त्याचं फळ जे काही आहे ते तू खाऊ नकोस असं देवानी जे काही ते ॲडमला सांगितलंय की तू ते फळ खाऊ नको. परंतु काय आहे की ईव जे काही आहे ना, ते सैतान किंवा त्या याच्या नादी लागून ते फळ घेते, खाते, आणि ते ॲडमला पण देते, आणि मग त्याच्यामुळं मग काय आहे की ते देवाला त्याचा राग येतो वगैरे वगैरे ती कथा आहे. फॉरबिडन फ्रूट ती टर्म जी आहे ती तिकडून आहे, टू फॉरबिड, निषिद्ध, हे करायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. त्या शब्दाला एक काहीतरी एक हिस्ट्री आहे. टू फॉरबिड निषिद्ध आहे, प्रोहिबिट, की तुम्ही हे करू नका. मग आता काय करू नका, कोण कोणाला सांगणार आहे, म्हणजेच हे जे तुमचे हायर कोर्ट्स आहेत, वरचे न्यायालय जे आहेत ते कोणाला असा आदेश देणार आहेत, लोअर कोर्ट्सला, कनिष्ठ न्यायालयांना किंवा लवादांना. ट्रायब्युनल आपल्याला माहिती आहे की जे न्यायालयाप्रमाणेच काम करतात आणि एका वेगळ्या पद्धतीने वेगानं सेटल करण्यासाठी काम करत असतात, की तुमची खालची जी न्यायालय आहेत आणि तुमचे जे लवाद आहेत तर त्यांना थांबवलं जाते. कशापासून थांबवायचं आहे, एक्सिडिंग देअर ज्युरिस्डिक्शन, फ्रॉम एक्सिडिंग देअर ज्युरिस्डिक्शन. ज्या वेळेला कनिष्ठ न्यायालय त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काहीतरी करत असतील, म्हणजे जी गोष्ट करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, जी गोष्ट करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात असाल, त्यावेळेला तुम्हाला थांबवायला पाहिजे. आता मी केसेसविषयी बोलत नाही, एरवी टेस्टरीच्या डिस्कशनमध्ये खूप वेळ असतो तेव्हा मी सांगत असतो की असं कुठल्या केसमध्ये झालेलं आहे. काही लोअर कोर्ट्सनी काही महिलांबाबतच्या काही केसेस असतील आहे ना, काही आपल्याला माहिती आहे की महिला अत्याचाराच्या केसेस असतात, तर तिथे सेटलमेंटचा काही निर्णय चुकून दिला जातो. मग त्यावेळेस तुम्हाला त्यांना सांगितलं जाते की नाही, तुम्ही काय IPC किंवा CRPCच्या संदर्भातच ते निर्णय द्या, अशा काही सेटलमेंटच्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टामध्ये बोलू नका वगैरे वगैरे. सो मुद्दा काय की जे गोष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही त्याच्या बियॉन्ड जात असाल, तर तुम्हाला हे रिट जी काय आहे, प्रोहिबिशन ही जी रिट आहे ती देऊन थांबवलं जातं. किंवा ज्याला आपण युसर्पिंग ज्युरिस्डिक्शन, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळ्या अर्थानं वेगळंच बळकावत असाल, काही अतिरिक्त पॉवर जी आहे ती वापरत असाल, जास्तचं काहीतरी करत असाल, तर सुद्धा तुम्हाला थांबवलं जातं. तुम्ही काहीतरी ज्याला आपण म्हणतो तुमच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जात असाल किंवा अतिरिक्त काहीतरी पॉवर वापरत असाल जी तुम्हाला नाही आहे, तर या केसमध्ये तुम्हाला थांबवलं जातं आणि तुम्हाला इनॲक्टिव्ह केलं जातं. म्हणजे मॅन्डॅमस मगाशी आपण पाहिलं ते ॲक्टिव्ह करतं, प्रोहिबिशन जे आहे ते तुम्हाला इनॲक्टिव्ह करतं. मग कोणाविरुद्ध देता येते, पुन्हा तोच प्रश्न आला. आता आपण पाहिलं कनिष्ठ न्यायालय आणि लवाद यांच्या अगेन्स्ट देता येते, तरी आपण तो चार्ट इथे करूया आपल्या पद्धतीप्रमाणे. कोणाविरुद्ध देता येते, आत्ताच आपण पाहिलं, ओनली अगेन्स्ट ज्युडिशियल अँड क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीज, केवळ न्यायालये आणि ज्याला आपण अर्धन्यायिक स्वरूपाच्या संस्था म्हणतो, अर्धन्यायिक स्वरूपाच्या संस्था, म्हणजे केवळ ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल ज्या काही बॉडीज आहेत त्यांच्या अगेन्स्टच प्रोहिबिशन जे आहे ते देता येतं. मग कोणाविरुद्ध देता येत नाही, सिंपल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज, प्रशासकीय प्राधिकरणं जी काही आहेत त्याच्या अगेन्स्ट हे देता येत नाही, कारण न्यायालयांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये म्हणूनच ती येते. आणखी लेजिस्लेटिव्ह बॉडीज, कायदे मंडळ जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला हे देता येत नाही. हे पाठ करून ठेवायचं. आणि तिसरा मुद्दा आहे तो प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, खाजगी व्यक्ती ज्या आहेत किंवा बॉडीज ज्या आहेत त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला देता येत नाही. मग लक्षात ठेवा, EBS कॉर्पसमध्येच फक्त खाजगी व्यक्तींच्या अगेन्स्ट देता येत होतं, मॅन्डॅमस आणि प्रोहिबिशनमध्ये खाजगी देता येत नाही. तर हा अभ्यास आहे, ही रिव्हिजन आहे. अच्छा चला, मग आता आपण हे वाक्य लिहून ठेवू की EBS कॉर्पसमध्येच फक्त देता येतं, मॅन्डॅमसमध्ये पण खाजगी येत नाही आणि प्रोहिबिशनमध्ये पण येत नाही. त्याच गोष्टींना परत परत वाचल्यामुळं आपल्याला प्रत्येक वाचनातनं नव्या पद्धतीनं ती गोष्ट आकळू लागते, नव्या पद्धतीने ती गोष्ट आकळू लागते आणि ते लक्षात ठेवण्याचे निरनिराळे मार्ग जे आहेत ना ते आपल्याला तिथे सापडतात. बरेच विद्यार्थी जसं स्ट्रॅटेजीचं विचारतात तसं म्हणतात, सर काहीतरी ट्रिक सांगा ना, काहीतरी ट्रिक सांगा, हे लक्षात राहील अशी ट्रिक सांगा. मग ते आता हल्ली व्हिडिओ येतात ना की ते असं काहीतरी शब्द बनवतात, आलाना फलानं, आद्याक्षर घ्यायचं, अ प ट, आणि मग त्याच्यावरून काहीतरी समजेल असं करायचं.
त्या ट्रिक्सचा तसा काही फायदा असतो असं मला वाटत नाही, कारण ज्याच्या त्याच्या अभ्यासातनं ती ट्रिक आलेली असते. ज्याच्या त्याच्या अभ्यासातून ती ट्रिक जर काढली ना तर ते जास्त हेल्पफुल राहतं. जसं तुम्ही अभ्यास करत करत मग तुमचं काहीतरी वाक्य बनवलं, हे दुसऱ्यांची वाक्य घेऊन जोपर्यंत तुम्ही आयतं काहीतरी शोधाल ना तोपर्यंत हे परीक्षा क्रॅक करणं अवघड होऊन जातं. सो इथं आपला तोच मुद्दा आला की अरे अच्छा चला मला आता एक सापडलंय बरं का की खाजगी फक्त एबीएस कॉर्पसमध्ये देता येतं, मॅन्डेमस आणि प्रोहिबिशनमध्ये नाही. मग पुढच्या ज्यात आणखी 2 रीट आपल्या बाकी आहेत तिथं ते देता येतं का, किंवा वॉरंट असेल किंवा सर्टिओररी आहे तिथं आपल्याला ते देता येतं का, हे आपण आता बघूया. मला वाटतं त्यांनी प्रोहिबिशन विचारली नव्हती, त्यांनी काय आहे क्यो वॉरंटो आणि सर्टिओररी जे आहेत ना पुढच्या त्या विचारलेल्या आहेत. नेक्स्ट काय आहे बघा, सर्टिओररी चौथी जी रीट आहे. सर्टिओररी पहिल्या याच्यात पाहिलं आपण हेबियस कॉर्पस टू हॅव द बॉडी रिव्हिजन. सेकंड आपण पाहिलं मॅन्डेमस जे आहे ऍक्टिव्ह करतं, प्रोहिबिशन जे आहे ते आपण पाहिलं काय आहे इनऍक्टिव्ह करतं. मग आता काय आहे सर्टिओररी, ज्याचा इंग्लिश ट्रान्सलेशन आहे टू बी सर्टिफाईड. टू बी सर्टिफाईड किंवा ज्याला आपण म्हणतो टू बी इन्फॉर्म्ड. मग कशा संदर्भी इन्फॉर्म करायचंय, काय सर्टिफाय करून घ्यायचं आहे, कशासाठी दिले जातं हे सर्टिओररी नावाचं रीट आहे की हायर कोर्ट कडून पुन्हा लोअर कोर्ट किंवा ट्रायब्युनल, तोच मगाशीचाच मुद्दा, कनिष्ठ न्यायालय असेल किंवा तुमचे लवाद असतील. आता मगाशी आपण पाहिलं की तुम्हाला इनऍक्टिव्ह केलं जातं. मग आता आणखी काय उरलंय तर काय आहे की तुम्हाला नुसतं या केसमध्ये इनऍक्टिव्ह तर झालंय, पण तुम्ही चुकीचं जर काही करत असाल, कनिष्ठ न्यायालय किंवा लवाद चुकीचं काही करत असतील तर ती जी केस, तो जो खटला तुमच्याकडे चालू आहे, तुम्हाला फक्त इनऍक्टिव्ह करून थांबवायचं नाही, तर तुमच्याकडून काढून घेऊन तो दुसरीकडे ट्रान्सफर करायचा आहे. स्वतःकडे जे आहे तो ट्रान्सफर करायचा आहे, अपिलाद्वारे नाही. म्हणजे तुम्ही चालवत असलेला जो खटला आहे तो तुमच्याकडे काढून घेऊन ट्रान्सफर हायर कोर्टकडे ट्रान्सफर करून घेणे हे येतं तुमच्या सर्टिओररीमध्ये. म्हणजे नुसतं तुम्हाला इनऍक्टिव्ह करायचं नाही तर एक कृती करून तो खटला तुमच्याकडून काढून पण घ्यायचा जर तुम्ही काही चुकीचं करत असाल, किंवा तुमच्याकडून जर चुकीचं काही घडलं असेल तर त्याला स्क्वॅश करणं हे सुद्धा सर्टिओररीमध्ये येतं. स्क्वॅश करणं म्हणजे काय, रद्द करणं की नाही तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की केवळ इनॅक्टिव्ह करून ते थांबत नाही, एका अर्थानं जे गैरकृत्य झालेलं आहे, जे चुकीचं कृत्य झालेलं आहे त्याची एका अर्थानं भरपाई आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती ऍक्शन सुद्धा जी आहे ना ते इथं घेतली जाते. म्हणजेच हे प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह पण आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह पण आहे. म्हणजे हे प्रिव्हेंट पण करतं तुम्हाला काही चुकीचं करण्यापासून खटला ट्रान्सफर करून, आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेली ऑर्डर जी काय ती रद्द पण करतं. म्हणजे त्याचा इलाज सुद्धा ते करतं, म्हणजे थांबवतं सुद्धा आणि इलाज सुद्धा करतं. फक्त ते इनॅक्टिव्ह करत नाही, फक्त प्रिव्हेंट करत नाही, तर कधी कधी प्रिव्हेंटही करतं ट्रान्सफर करून, आणि तुम्ही केलेल्या चुकीच्या कृत्यांसाठी काहीतरी निर्णय पण घेतं. म्हणजे त्याला क्युअर पण करतं, त्याच्यावरती उपाय पण करतं. आणि सेम कारण एक्सेस ऑफ ज्युरिस्डिक्शन, मगाशी जे आपण पाहिलं की तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही करत असाल, किंवा लॅक ऑफ ज्युरिस्डिक्शन, तुमच्याकडे त्याचा अधिकारच नाहीये किंवा तुम्हाला ते करण्याचा काही हक्कच नाहीये आणि त्यामुळे मग तुम्ही ते ट्रान्सफर करा, किंवा एरर ऑफ लॉ की तुमच्याकडून काही चूक झालेली आहे, आगळीक झालेली आहे, या अर्थाने सुद्धा हे वापरलं जातं. म्हणजे हे प्रोहिबिशन केवळ प्रिव्हेंटिव्ह होतं, सर्टिओररी जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह जे आहे ते येतं. लक्षात येतंय. मग आता कोणाविरुद्ध देता येते, कोणाविरुद्ध नाही. पुन्हा आपला तो चार्ट जो आहे ना तो आपण बघूया. कोणाच्या अगेन्स्ट देता येतं, कोणाच्या अगेन्स्ट देता येत नाही. कोणाच्या विरुद्ध देता येतं, कोणाच्या विरुद्ध देता येत नाही. मग याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे. 1991च्या पूर्वी आणि 1991च्या नंतर असे 2 भाग देता येण्याच्या चार्टमध्ये 2 भाग येतात. 1991 नंतर एक त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि 1991च्या पूर्वीची एक प्रोव्हिजन आहे. आधी काय होतं, केवळ प्रोहिबिशन सारखं न्यायालयीन किंवा ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक संस्थांनाच हे देता येत होतं. म्हणजे मगाशी जसं आपण प्रोहिबिशन मध्ये पाहिलं की न्यायिक आणि अर्धन्यायिक संस्था, कोर्ट असतील, ट्रायब्युनल असतील, त्यांच्या अगेन्स्टच ते देता येत होतं. पण 1991 मध्ये 91 नंतर याच्यामध्ये ऍडिशन झाली आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज, प्रशासकीय प्राधिकरणं जी आहेत त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्हाला सर्टिओररी नावाची रिट जी काही आहे किंवा परमादेश जो आहे तो जारी करता यायला लागला. म्हणजे आज जर आपल्याला विचारलं तर ज्युडिशियल म्हणजे न्यायिक,
क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक आणि प्रशासकीय प्राधिकरण या तिघांच्या अगेन्स्ट सर्टिओररी हा परमादेश किंवा ही रिट जी आहे ती जारी करता येते. मग कोणाविरुद्ध नाही तर पुन्हा लेजिस्लेटिव्ह बॉडीज कायदे मंडळ जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला हे देता येत नाही. आणि आणखी काय आहे, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल खाजगी व्यक्ती किंवा खाजगी बॉडीज यांच्या अगेन्स्ट तो देता येत नाही. म्हणजे पुन्हा मागाशीचा जो चार्ट आहे की फक्त एबीएस कॉर्पसमध्येच खाजगी आपल्याला दिसतंय, तिथून पुढचे जे आपण पाहिले आहे मग मॅन्डॅमस असेल, प्रोहिबिशन असेल आणि चौथं सर्टिओररी आहे, इथं सुद्धा खाजगी ते नाही. लक्षात येतं तर खाजगीचा एक आपल्याला चार्टच बनवून ठेवता आला पाहिजे. आणि शेवटची जी रीट येते ती म्हणजे क्यो वॉरंटो. शेवटची जी रीट आहे ती म्हणजे क्यो वॉरंटो. क्यो वॉरंटो इथं आपल्याला मला वाटतं त्यांनी विचारलेलं आहे क्यो वॉरंटो अधिकार पृच्छा असं जे म्हटलंय ना की पदाची कायदेशीरता तपासणे. मग आता याचा इंग्रजी अर्थ काय आहे, बाय व्हॉट ऑथॉरिटी. बाय व्हॉट ऑथॉरिटी की कुठल्या अधिकारामध्ये, और ज्याला आपण म्हणतो बाय व्हॉट ऑथॉरिटी और बाय व्हॉट वॉरंट, कुठल्या अधिकारानं तुमच्याकडे हे करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारणाऱ्या एका अर्थाने हा परमादेश किंवा ही जी रीट आहे. काय अधिकारानं तुम्ही हे केलंय, मग कशा संदर्भात हा प्रश्न विचारलाय, कोणत्या अधिकारानं तुम्ही कोणतं कृत्य केलंय, तर काय आहे कोर्टाकडून हे इश्यू केलं जातं. काय म्हटलं जातं, टू एन्क्वायर इनटू द लिगॅलिटी ऑफ अ क्लेम ऑफ अ पर्सन टू अ पब्लिक ऑफिस. सार्वजनिक जे काही तुमचं कार्यालय आहे किंवा सार्वजनिक जे काही आस्थापना आहे ना, या पब्लिक ऑफिसमध्ये एखाद्या पदावरती एखाद्या व्यक्तीची जर नेमणूक झाली तर ती नेमणूक जी झाली ती कायदेशीररित्या करेक्ट आहे का, ती योग्य आहे का, कुठल्या ऑथॉरिटीने ती झाली, कुठल्या वॉरंटनं ती झालं, याची पृच्छा करणारा या म्हणूनच त्याला मग ते काय म्हटलं मराठी तिथे नोटमध्ये अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा की याचं विचारणा करणारा हा परमादेश की एखाद्या सार्वजनिक आस्थापनेतील पदावरती एखाद्या व्यक्तीची जी नेमणूक झाली आहे ती करेक्ट आहे का, की ती अशीच आर्बिट्ररी मनमानी पद्धतीने केलेली आहे किंवा काय, या संदर्भामध्ये काढलेलं हे रिट आहे. मग कोणाच्या अगेन्स्ट काढता येते क्यो वॉरंट. मग आपल्याला हे माहिती आहे की जिथे नेमणूक आहे त्या संदर्भातच ही काढली जाईल ना. जिथे नेमणूक आहे तर मग कुठल्या प्रकारच्या नेमणुकीच्या संदर्भात ही रीट जी आहे ही देता येते क्यो वॉरंटो किंवा हा परमादेश देता येतो. की जिथं कुठलं कार्यालय असतं त्या कार्यालयाचं काही कॅरेक्टर आहे का, त्या कार्यालयाचं काही वैशिष्ट्य आहे का की ज्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारता येतो, तर ती कंडिशन इथे आहे की ते अशा स्वरूपाचं पब्लिक ऑफिस असावं जे एखाद्या स्टॅट्यूटद्वारे किंवा घटनेद्वारे, म्हणजे त्याला काहीतरी एक वैधानिक आधार असावा किंवा त्याला काहीतरी घटनात्मक आधार असावा, अशा पद्धतीची काहीतरी ठोस बैठक असणारं ते ऑफिस आहे का आणि त्या पब्लिक ऑफिस मधली मग ते पद किंवा जागा आहे का. म्हणजे असंच कुठलं तरी ज्याला आपण म्हणतो की त्याला कुठलाही स्टॅट्युटरी आधार नाही, ज्याला कुठलाही कॉन्स्टिट्युशनल आधार नाही, अशा पद्धतीने ज्याचं क्रिएशन झालेलं नाही असं जर ते पब्लिक ऑफिस असेल तर तिथे मात्र क्यो वॉरंटचा कोणताही संबंध येत नाही. सबस्टॅन्टिव्ह महत्वाचं असणारं आणि त्याचबरोबर घटनात्मक किंवा वैधानिकरित्या त्याचं ज्याची निर्मिती झालेली आहे असं पब्लिक ऑफिस तिथे असायला हवं, ज्याच्याविषयी ज्याच्या नेमणुकीविषयी तुम्ही क्यो वॉरंटो हा प्रश्न किंवा ही रीट जी आहे ती जारी करू शकता. मग आता हे कुठे देता येत नाही, साधं मिनिस्ट्रियल ऑफिस, मंत्र्यांचं जे काही कार्यालय आहेत आपल्याला माहिती आहे त्या नेमणुका कशा होतात आणि काय नाही, त्याच्यावर पेपरला कायम येत असतं. आणि दुसरं ज्यांना आपण म्हणतो की अर्थातच काय आहे प्रायव्हेट ऑफिस, खाजगी कार्यालयांमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकणार नाही, कारण खाजगी व्यक्तींना किंवा खाजगी आस्थापनांना तुम्ही हा प्रश्न कसा विचारणार की तुम्ही ही नेमणूक कशी केली, कारण तुमची ऑथॉरिटी तिकडे येत नाही. लक्षात येतंय. त्यामुळे खाजगीचा मुद्दा या रीटमध्ये सुद्धा कंटिन्यू होतो. म्हणजे केवळ हिबियस कॉर्पसमध्ये खाजगी हा मुद्दा आपल्याला दिसतो देण्याच्या बाबतीत, बाकी चारमध्ये तो दिसत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्यो वॉरंटो आणि आधीच्या ज्या चार रीट्स आहेत ना याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे की इथं काय होतं, या प्रकारची रीट सुप्रीम कोर्टाने द्यावी या प्रकारचं जे ऍप्लिकेशन आहे याच्यासाठी कुठलाही इंटरेस्टेड व्यक्ती जी आहे किंवा कुठलीही इंटरेस्टेड पर्सन ज्याला आपण म्हणतो तर ती न्यायालयात जाऊ शकते. व्यक्ती जी आहे ती न्यायालयात जाऊ शकते, ज्याला आपण केवळ ज्याचा काहीतरी गाऱ्हाणा आहे, ज्याच्यावर कुठला तरी अन्याय झालेला आहे त्याच व्यक्तींनी
क्यो वॉरंटोसाठी न्यायालयामध्ये अर्ज करावा किंवा न्यायालयामध्ये खटला दाखल करावा असं नसतं. बाकीच्या केसेसमध्ये काय आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲग्रीव्ड पर्सन असं म्हणतो, तक्रारदार जो काही आहे हो त्याच्यावरती काहीतरी बेतलेलं असलं पाहिजे असं एक साधारणतः आधीच्या 4 मध्ये अपेक्षित आहे. परंतु 5व्या मध्ये काय, कुठलीही इंटरेस्टेड व्यक्ती ज्याला वाटतंय की हे पब्लिक ऑफिस जे आहे हे महत्वाचं आहे आणि इथे झालेली नियुक्ती जी काही आहे ही चुकीची आहे, तर ती कुठलीही व्यक्ती जी आहे ती चॅलेंज करून क्यो वॉरंटसाठी अर्ज करू शकते. इतका महत्त्वाचा फरक आधीच्या 4 आणि याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर ही बेसिक माहिती आहे. परीक्षेच्या दृष्टीने रिट्स, जोड्या लावा किंवा एखाद्या विशिष्ट रिटचा अर्थ कोणाविरुद्ध देता येते कोणाविरुद्ध देता येत नाही हे समजण्यासाठी मी काही साध्या भाषेमध्ये बोललो, ते तुमच्या नोटमध्ये तुम्ही कन्वर्ट करा आणि पुढे जर काही प्रश्न आला तर या संदर्भात तो डील करता यायला पाहिजे. इथं आपण थांबूया. पुढचा प्रश्न घेऊन आपण नवीन व्हिडिओद्वारे पुन्हा भेटूया. धन्यवाद.